शांत शांत. मंचावर उपस्थित नंदुरबार जिल्ह्याचे भाग्य विधाते, ज्यांनी स्वतंत्र नंदुरबार जिल्हा निर्माण केला, ते खऱ्या अर्थाने लोकनेते, तुमचे आवडते नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, मंचावर उपस्थित ज्यांनी मला या सभेसाठी आग्रहाने बोलवलं, ते आमचे मित्र माजी नगरसेवक श्यामबापू मराठे, या नंदुरबार शहराचं तरुणांचं प्रेरणास्थान आमचे युवा मित्र विक्रांत भाई मोरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक डॉक्टर कांतीलालजी टाटिया, भारतीय जनता पार्टीचे माझे जुने सहकारी मित्र प्रकाश अण्णा चौधरी. वेळेअभावी मी सगळ्यांची क्षमा मागतो. सन्माननीय सगळे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने शिरीष कुमार या शहीदाच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर राजकारणात गेल्या 30 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 2013 पासून मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे. अनेक नेते बघितले, अनेक नेत्यांच्या सभा केल्या, परंतु या संबंध महाराष्ट्रामध्ये 288 जे विधानसभेचे क्षेत्र आहेत त्यापैकी मी किमान 125 नेत्यांच्या सभेसाठी गेलोय. 125 आजपर्यंत. पण मी तुमच्या माहिती करता सांगतो की डॉक्टर विजयकुमार गावित सारखा सज्जन, सोज्वळ, विनम्र, प्रामाणिक आणि प्रेमळ माणूस माझ्या आयुष्यात मी बघितला नाही. अरे तुम्ही बोलू नका हो, बिलकुल बोलू नका. आम्ही काय भाषण पाठ करून येत नाही, पोट तिडकीने बोलतो दादा. आणि आता मी सभेला येण्यापूर्वी गावित साहेबांनी सांगितलं, दोरकर नानांनी, की एकदा बंगल्यावर या, चहा घ्या, फ्रेश व्हा. म्हटलं साहेब, तुमचा चेहरा बघून सुद्धा माझा थकवा निघून जाईल इतका फ्रेशनेस तुमच्या चेहऱ्यावर असतो. मला पुढच्या सभेला जायचंय, म्हणून तुम्ही कृपा करा, माझं पहिलं भाषण ठेवा आणि 8:30 वाजेच्या आधीच माझी सुटका करा. खरं सांगू का, जी काही बदमाश मंडळी गेल्या 50-40 वर्षापासून विजयकुमार गावित साहेबांना विरोध करताय, हे साले भामटे या माणसाच्या पासंगाला सुद्धा पुरू शकत नाही. अरे किती मोठं कर्तृत्व असलेला हा माणूस, म्हणजे प्रत्येक वेळी निवडून आल्यानंतर कधीच मंत्रिपदासाठी ज्या व्यक्तीला शिष्टमंडळ घेऊन जावं लागत नाही, पक्षश्रेष्ठीकडे कुणालाही पाठवावं लागत नाही,
थेट दिल्लीहून ज्या नेत्याचं नाव महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदावर येतं त्या नेत्याचं नाव आहे डॉक्टर विजयकुमार गावित. भारतीय जनता पार्टीशी डॉक्टर साहेब लोकसभेमध्ये धोका झाला. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडलेल्या तुमच्या खासदार हिनाताई गावित एवढं कर्तृत्व होतं. एका बिलावर स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 45 मिनिटं कुठल्या युवा खासदाराला आणि विशेषतः महिला खासदाराला बोलायला संधी दिली असेल तर त्या खासदारचं नाव आहे हिनाताई गावित. इतकं झपाटून काम केलं या मतदारसंघामध्ये तरी सुद्धा व्यक्तिद्वेषाने पछाडलेले, ज्यांना गावित फोबिया नावाचा रोग झालाय, गावित फोबिया, हे सगळे बांडगुळे एकवटले. आणि जसं जंगलामध्ये तुम्ही बघितलंय ना, एखाद्या वाघाची शिकार करायची असेल तर 10-12 जंगली कुत्रे ट्रेन केलेले असतात, जंगली कुत्रे, आणि त्यांना माहित आहे की एकटा किंवा 2-4 कुत्रे फाडून खाणारा हा वाघ आहे. म्हणून ते सगळे एकजुटीने त्या वाघावर हमला करतात. परंतु एक लक्षात ठेवा, कुत्रा कितीही डरकाळी फोडला तरी तो शेवटी कुत्राच असतो आणि वाघ वाघ असतो. अरे उमेदवार तरी तुम्ही चांगला शोधायचा ना. कोणी हिंदू उमेदवार तुम्हाला भेटला नाही आदिवासी समाजाचा? भेटला तर तो तडवी मोहम्मद. अरे आमच्या जळगावमध्ये तडवी हे आडनाव मुस्लिम समाजामध्ये लावलं जातं. म्हणजे काय घोटाळा झाला असेल ते त्या बिचाऱ्याला माहिती. परंतु तुम्हाला आदिवासी समाजातला इथे स्थानिक असलेला उमेदवार सापडला नाही. आणि आमच्या युतीचे नेते माझे मित्र आहेत, चांगले बोलण्यातही एक्सपर्ट आहेत. चंदू भैया, त्यांचा मी नेहमी आदर केलेला आहे, मोठा भाऊ समजतो मी त्यांना. परंतु चंदू भैया, तुम्ही किमान या निवडणुकीत लोकसभेत नाही पाडू शकलात. तुम्ही तुमचा सुलेमानी किडा वळवळ करत राहिला लोकसभेत, पण तुम्ही किमान विधानसभेमध्ये युती धर्म पाळावा. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे. अरे कुणाला विरोध करता तुम्ही? ज्या माणसाने उभ्या आयुष्यात राजकारणामध्ये कधी सत्तेचा माज कुणाला दाखवला नाही, कधी पैशाची मस्ती दाखवली नाही. अरे एवढंच काय, आयुष्यात कुणाला शिवी देऊन सुद्धा बोलवलं नाही. अरे कुत्र्यालाही हाड न म्हणणारा हा माणूस, तुम्हाला राजकारणात एवढा त्या माणसाविषयीचा तिरस्कार का? भैया, विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये सगळ्यात प्रमुख तुम्ही आहात, सूत्रधार. मला तर कधीतरी असं वाटतं की तुम्ही 20 तारखेपर्यंत तरी तुमच्या मनात युती धर्माविषयीचा प्रामाणिकपणे जागा व्हावा. अन्यथा मी असं समजेल, जरी पट्टा आणि दुपट्टा तुमच्या गळ्यात शिवसेनेचा असला तरी ओरिजिनल डीएनए तुमचा काँग्रेसचा आहे असं तुम्हाला. कदाचित माझी टीका ऐकून ते उद्या येतील, वो मेरा दोस्त आके गया दाढ़ी वाला, उसकी क्या औकात है मुझे मालूम है. अरे बाबा, तू मेरे यहाँ आके बोल के गया ना, मैं भी तेरे दुनिया में आता हूं.
एखादा चुनाव पहले लड़के दिखा, जीत के दिखा, फिर चंदू भैया पे टीका करना तूने। भैया मला 3 अपत्य आहे म्हणून मी नगरसेवक आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढू शकत नाही। मला आमदारकीचं जनरल निवडणुकीत तिकीट मिळावं अशी माझी जात नाही, कारण मी धुळे तालुक्यात राहतो, मराठा बहुजन समाजामध्ये 35 वर्ष झालं एकच झेंडा खांद्यावर घेतलेला आहे। तुमच्यासारखा झेंडा वेगळा आणि खाली दांडा दुसऱ्याचा धरायचा हे धंदे मी केलं नाही। पक्षाचा ओरिजिनल झेंडा आणि त्याच पक्षाचा दांडा घेऊन 30 वर्ष झाला हा वारकरी फिरतोय लोकांसाठी सभा घेत। आणि वाटलंच ना उद्या पक्षाला गावित साहेब तर तुम्ही सांगाल पक्षश्रेष्ठीला की संजय शर्माला विधान परिषदेचा आमदार करा। अरे काय अवदसा सुचली तुम्हाला? तो तडवी म्हणजे यांना उमेदवार जनतेमध्ये सेवा करणारा नकोय, जनमानसात परिचित असलेला नकोय। यांना कोण पाहिजे? यांना यांच्या घरी जाऊन आमदार असो का खासदार असो मुजरा घालणारा उमेदवार पाहिजे। अरे गावित साहेब आहेत ते कुणाला मुजरा घालण्यासाठी जन्माला आलेले नाहीत। आता मी बघितलं त्यांच्या बंगल्यावर सुद्धा तरुणांची लाईन लागली होती त्यांच्या पायाचे नतमस्तक होण्यासाठी, त्यांचे पाय पडण्यासाठी। तरी हा माणूस नम्रतेने म्हणतो की पाया नका पडू। या गर्दीत सुद्धा लोक त्यांच्या पायाला हात लावत होते। अरे पायाला हात कुणाच्या लावले जातात राजकारणात माहिती आहे का? जे माणसं चारित्र्य संपन्न असतात, सत्ता आणि संपत्ती आल्यानंतर सुद्धा परश्रीला माते समान बघतात, त्या माणसाचे पाय पुजले जातात, लक्षात ठेवा। मला असं ऐकायला मिळालं गावित साहेब की हे तडवे जे आहेत ना, तडवी का तडवे नाही, मी तडवे म्हणतो कारण काही भडवे आमचे पण त्यांच्या सोबत आहेत। काही आमचे 2-4 भडवे सुद्धा आहेत। अरे हे कोण बोलू शकतं ज्याने आजपर्यंत पक्ष म्हणजे माझी आई आणि जो आईशी गद्दारी करतो तो साला कुणाशीच प्रामाणिक राहू शकत नाही, लक्षात ठेवा। काय अरे आमच्या सुद्धा मतभेद आहेत ना। एखादा उमेदवार भारतीय जनता पार्टीत राहून सुद्धा आम्हाला संपवण्याचं कट कारस्थान रचतो, पण एकदा का पक्षाने त्याला तिकीट दिलं तर आमचे विषय संपतात, आमचा विरोध संपतो। आम्ही म्हणतो की पक्षाने उमेदवारी दिली ना, माझे नेते नरेंद्र मोदी साहेबांनी उमेदवारी दिली ना, देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी दिली ना, मग जर पक्षाचा झेंडा मी हातात घेऊन काम करत असेल तर मग कशाला झक मारायला? चला टिकली कुणाची, मंगळसूत्र कुणाचं? हातात बांगड्या 3ऱ्याच्या आणि सुहागरा 4थ्या बरोबर। अरे का म्हणून डॉक्टर विजय गावितांना तुमचा एवढा विरोध? या उद्या या व्यासपीठावर हा संजय शर्मा तुमच्याशी कलगीतुरा करायला तयार आहे। या तुम्ही उद्या 5 वाजेपर्यंत प्रचाराची वेळ आहे। सांगा गावित साहेबांचं काय चुकलंय, विजयकुमार गावितांचं, आणि तुमचं काय योग्य आहे ते तुम्ही सांगा, नाहीतर मी गावित साहेबांविषयी सांगतो की हा माणूस कसा देव माणूस आहे।
हे बघा, म्हणाल तर ब्रह्मदेव जरी साक्षात खाली उतरून आला ना तरी लोकांना 100% सुखी करू शकत नाही हो. साक्षात परमेश्वर जरी आला तरी राजकारणात काही चुका होतात. 80% लोकांची कामं होतात, 20% लोकांची होत नाही. परंतु एक लक्षात ठेवा की मंत्री असो अथवा नसो, हा माणूस कधी लोकांशी उर्मटपणे वागला, कधी जनतेशी प्रतारणा केली, बंगल्यात आहे आणि बाहेर सांगितलं की नाही असं सांगून दे. अरे खोटं बोलणं या माणसाला जमतच नाही. खोटं ते बोलतात ज्यांच्या पाचवीवर खोटं बोलण्याचं शिकवलेलं असतं, पुजलेलं असतं. मला तर मोठी कमाल वाटते. म्हणजे नंदुरबार मध्ये भूमिका वेगळी, नवापूर मध्ये वेगळीच, शहाद्यामध्ये त्याहून वेगळी, आणि आज मला साक्रीला माहित पडलं की शिवसेनेच्या मंजुळा ताई गावितांच्या विरोधात सुद्धा यांची भूमिका आहे. अरे किमान ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचं तरी इमान राखायचं शिका. बेईमानांनो, इमान राखायचं शिका. असं मी नाही करू शकत कधी माझ्या आयुष्यात. म्हणजे एकही काम माझ्या पुऱ्या उभ्या हयातीत श्याम बापूंना मी बोललो, कधीच गावित साहेबांकडे आलो नाही. एक 5 रुपयाचं पत्र सुद्धा मागायला कधी आलो नाही. ना ठक्कर बाप्पा ना कोणताच बाप्पा. अरे आमचा एकच बाप्पा आहे, अटल बिहारी. अरे ज्या अयोध्येत त्यांचा जन्म झालाच नव्हता हे सांगण्यासाठी सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल आणि मनीष सिंघवीसह 36 वकिलांचं एक मंडळ उभं होतं. त्या पक्षाचा आमदार हा तडवी, ज्यांना रामाचं अस्तित्व माहित नाही. अरे चंदू भैया, कमीत कमी तुमचं आडनाव तरी रामाच्या आडनावाला लागू पडतं. रघुवंश कुलातले तुम्ही. हे सांगण्यासाठी मी या सभेत तुम्हाला आलेलो आहे. पण काय आहे माहित आहे का तुम्हाला? एक शेर है कि बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले. म्हणजे जे गावागावात भांडणं लावायचे ना ते अचानक हकीम बनून गेले. बने हैं कुछ हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले. बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले. और इन कांग्रेसी नेताओं की अदाकारी पे मत जाना, ये हलवाई है जहरीली मिठाई बेचने वाले. ये हलवाई है जहरीली मिठाई बेचने वाले. अरे गावित साहेबांवर जर मला जर वेळ असता ना तर मी 1 तास तुमच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू काढले असते, रडवलं असतं तुम्हाला. अरे काय उंचीचा नेता आहे हा. 6व्यांदा ते निवडून येणार. क्रिकेटमध्ये फक्त एकच हॅट्रिक होते. साहेब तुम्ही डबल हॅट्रिक करून चुकलायत आणि 7व्यांदा तुम्ही निवडून येणार आहे. पण तुमचा मला एक सांगायचं आहे की 7व्यांदा जेव्हा साहेब निवडून येतील, 6व्यांदा निवडून आल्यापेक्षा जास्त लीड तुम्ही देणार आहात का नाही? सांगा, हात वर करून तुम्ही देणार आहात का नाही? नाहीतर तुम्हाला सांगतो भविष्य वाईट आहे या महाराष्ट्राचा. या महाराष्ट्रात जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार जर आलं नाही ना तर या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं भवितव्य खराब आहे. कारण परवा शरद पवारांची एक बाईट मी ऐकली. एक पवार साहेबांची मी बाईट ऐकली. वयोवृद्ध नेते आहेत, त्यांचा मी नेहमी आदर केलेला आहे. कुठल्याच भाषणामध्ये आजपर्यंत 30 वर्षात
मी अनुद्गार कधी पवार साहेबांच्या विषयी काढले नाहीत, परंतु परवा शांत बसा, परंतु परवा त्यांची बाईट ऐकून मला धक्का बसला. खरं सांगतो, काही मुसलमान लोक त्यांच्या आजूबाजूला उभे होते आणि पवार साहेबांनी काय सांगावं, हा महाराष्ट्राचा जाणता राजा, जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आलं तर मी तुम्हाला वचन देतो की औरंगाबादचं जे संभाजीनगर केलंय ते मी पुन्हा औरंगाबाद करीन आणि अहमदनगरचं नाव जे अहिल्यानगर केलंय त्याचं मी बदलून पुन्हा अहमदनगर करीन. अरे काय अवदसा सुचली पवार साहेब तुम्हाला. अरे औरंगजेब कोण लागत होता आपला, ज्याने अनन्य छळ केला, हिंदूंच्या कतली केल्या, लाखो हिंदू मारून टाकले, धर्मांतर केले, त्याचं नाव तुम्हाला पुन्हा देण्यामध्ये त्या शहराला काय स्वारस्य आहे तुमचं. परंतु एकच गोष्ट आहे, मुस्लिमांचं तुष्टीकरण करणं, मुस्लिमांचं तुष्टीकरण. आणि दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. काय इथे बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, स्वतः गावित साहेब, कधी पवार साहेबांच्या आजपर्यंतच्या 60 वर्षाच्या भाषणामध्ये तुम्ही भाषणापूर्वी किंवा भाषणानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना तुम्ही त्यांना कधी ऐकलंय? त्यांची सुरुवात असते शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. अरे हो, मान्य मान्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशासाठी खूप मोठं आहे. त्यांनी माणसाला जगण्याचा अधिकार दिला, त्या दलित, पददलित, आदिवासी बांधवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यांचं योगदान मोठं आहे. महात्मा फुलेंचं योगदान मोठं आहे. महर्षी शाहू राजेंचं पण महत्व मोठं आहे. परंतु जर छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते तर मग हे कुठून आले असते? आणि जसं या तडवीचं नाव मोहम्मद आहे ना, जर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तुमची नावं कोणाची अकबर, अनवर, जमीर, जब्बार, शाहरुख, सलमान, आमिर खान, सैफ अली खान, फरहान खान, आणि लेडीजच असेल तर सुलताना, रुखसाना, अशी नावं घालून राहिली असते. मग तुम्ही मला सांगा, शरद पवार म्हणतात की एकदा माझ्या हातात महाराष्ट्र द्या, मी या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो. मला एक सांगा, महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यापेक्षा पवार साहेब स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचं वय 84 आहे आणि चेहराच तुम्हाला महाराष्ट्राचा बदलायचा असेल तर एकदा आरशासमोर आपलाही चेहरा बघा. खरंय का रे? मग तुम्ही देणार आहे का सत्ता महाविकास आघाडीला देणार आहे का शिवसेना भाजप युतीला तुम्ही सरकार बनवण्याची संधी देणार आहे? बरं, 84व्या वर्षी, बस रे, 84व्या वर्षी पवार साहेब महाराष्ट्र मागतायत. पण तुम्हाला गंमत सांगतो, 84 वर्षाची, 84व्या वर्षी या वयात कोणतीही LIC त्या माणसाला जीवन विमाची पॉलिसी सुद्धा देत नाही. 84व्या वर्षी एखादी राष्ट्रीयकृत बँक, आणि जर 84 वर्षाचा म्हातारा जर खातं खोलायला गेला तर बँक खातं सुद्धा खोलत नाही. 84व्या वर्षी RTO गाडी चालवायचं लायसन देत नाही. मग 84व्या वर्षी RTO लायसन देत नाही, LIC विमा काढत नाही आणि बँक खातं खोलत नाही. तर मग 84व्या वर्षी हा 13 कोटी लोकांचा महाराष्ट्र पवार साहेब तुमच्या हातात देणार आहेत का? आम्ही एकदा झालाय धोका.
एकदा या नंदुरबार शहरामध्ये कदाचित मंत्री बनले असते हिनाताई गावित. फार मोठी चूक केली मित्रांनो. तुम्ही भूलथापांना बळी पडलात. काही नालायक नतद्रष्ट युतीचा धर्म सोडून ज्यांनी गद्दारी केली आहे आणि जे स्वतःच्या पक्षात राहून पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली आहे, नियती त्यांना कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेवा. मतभेद असले पाहिजे, जिवंतपणाची लक्षणं आहेत ती. राजकारणात मतभेद तत्वभेद असलात पण तरी सुद्धा शेवट बांधिलकी ही माझी आई आहे, माझा पक्ष, त्या आईशी बांधिलकी असली पाहिजे. काय केलं तुम्ही? अरे हिना गावित एसटी कॅटेगरीच्या होत्या, उच्च शिक्षित होत्या, डॉक्टर होत्या. जर पुन्हा तिसऱ्यांदा खासदार झाल्या असत्या तर मी दावे के साथ सांगतो कॅबिनेट मंत्रीपदाची शपथविधी त्यांनी घेतली असती. पण तुम्हाला खरं दुखणं तुमचं कुठे माहित आहे का? गावित साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत यांची काही दुकानं चालू शकत नाही. कारण निवडून येणारा खासदार गावित साहेबांच्या आशीर्वादाने, निवडून येणारा आमदार स्वतः गावित साहेब स्वकर्तृत्वाने. मग यांच्या घरी मुजरा घालायला कोण जाईल? ते गेले बिचारे माणिकराव गावित, स्वरूपसिंग नाईक. तेव्हाही यांचा बाप नेत्यांचा नेता होता. आताही ते पद यांनाच पाहिजे. अरे घ्या ना, खुशाल घ्या. आयुष्यभर जो डीएनए तुमच्या रक्तात आहे मग त्याच पक्षात जाणार, कशाला युतीचं नाटक करता? अरे विरोध करायचा असेल ना तर साला डंके की चोट पर गेला पाहिजे, डंके की चोट. आणि कोण रे हे? तो एक आमचा जयपाल, अरे ज्याला 5 वर्ष उपाध्यक्ष केलं जिल्हा परिषदेत. काय नाही दिलं तुम्हाला? नुसता राजाश्रय नाही दिला, राजकीय पद पण दिले, राजकीय बहुमान दिला. त्या अभिजित पाटलाला शहाद्याचा नगराध्यक्ष केला. पण केवळ व्यक्तिद्वेषाने पछाडलेले, ज्याच्या खोपडीमध्ये आणि मेंदूमध्ये फक्त जहर भरलंय विजयकुमार गावित या व्यक्तीविषयी, त्यांना किती तुम्ही ऑपरेशन करा, त्यांचा मेंदू बदलावा. एक बार तो दिल बदल चुका है शायद. काहीतरी बदललंय ना आमच्या भावाचं. पण आता मेंदू पण बदलावा लागेल तरच तुम्ही युतीशी प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी राहाल. पण तुम्ही सजग राहा मित्रांनो. आणि हा नेता ना, म्हणजे आदिवासी समाजात जन्म झाला. मला तर असं वाटतं की यांचे आईवडील शिकलेले नक्की नसतील, पण काय नियतीने विजय नाव ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं असावं. अरे हे विजय नाव ज्या माता पित्यांनी ठेवलं ना त्यांनी नक्की काहीतरी विचार करून ठेवलं असेल, किंवा देवाने त्यांना जी सद्बुद्धी दिली की तुमच्या मुलाचं नाव विजय ठेवा. कारण हा माणूस अखेरच्या श्वासापर्यंत अपराजित नेता म्हणूनच जगणार आहे आणि निवडून येणार आहे. म्हणून त्याचं नाव विजय ठेवण्यात आलेलं, या नेत्याचं नाव. साहेब एकच विनंती करतो, बघा तुमच्यावरची लोकांची श्रद्धा राजकारणात ही सहजासहजी कुणावर नसते हो. अरे किती लोकांचे मला फोन, ती हेमलता ताई बिचारी, काय सांगावं. अहो कालपासनं 25 फोन असतील की तुम्ही याच सारंगखेड्याला तुमच्या सभेचा इतका जबरदस्त परिणाम झालाय, सगळा फीडबॅक साहेबांना दिला. म्हटलं 100% हेमलता ताई येतो तुमची तळमळ बघून. आणि इतके तळमळीचे कार्यकर्ते, साहेब काय देतील याची वाटच बघत नाही. पदरचं मोडून साहेबांसाठी पळणारे कार्यकर्ते. अरे अशी हजारो कार्यकर्त्यांची फौज ज्या नेत्यांनी या 40 वर्षात तयार केलेली आहे. अरे बगल बच्चांनो, साला आंडू पांडू गांडू हे तिघं काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. एक आंडू, दुसरा पांडू आणि तिसरा गांडू. बोला तुम्ही उद्या याल. आके गया था वो बच्चा मेरे सामने.
साला देख लूंगा उसको दुनिया में जाके कभी भी। अरे कभी भी मैं तो तुम्हारी मिमिक्री क्या तुम्हारे जैसा आधा घंटा भाषण कर सकता हूँ। अरे अपने को क्या है यार, अपन भी तो चंदू भैया जैसा बोल सकते हैं ना, उसमें क्या है। क्या लगता लोगों को काटरा पिलाओ, अपना बनाओ, वोट लो, बोटी फेंको, साला इसकी बात। मला तर असं वाटतंय की मी आणखी अर्धा तास बोललो तर पुढची सभा बोंबलेल आणि तुम्ही मला जाऊ देणार नाही। अरे माझा घसा बसलाय आणि थोडी ऊर्जा विजयी सभेसाठी माझी शिल्लक राहू द्या। ज्या दिवशी गुलाल उधळेल ना 23 तारखेला, त्या दिवशी मी युतीचा धर्म पाळण्यासाठी माझे मोठे भाऊ चंदू भैयांना पण घेऊन येईल। जान दो जो हुआ वो हुआ, आ जाओ भैया, सांप का दिल बड़ा है, जीतने के बाद वो आपको माफ करने के लिए तैयार है, नजीक लेने के लिए तैयार है। कारण मला माहित आहे भैया पण मला मनापासून, मला आज ते एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर त्यांनी मला, अरे क्या नेता क्या चल रहा है, बोले कुछ नहीं चल रहा म्हणतो, मैं नंदुरबार में आ रहा। पण कशासाठी येतो हे नाही सांगितलं। काय नाही तर रस्त्यात माझा जर मधुकर वरसाळे झाला तर काय तुम्ही, काय दोष होता त्या बिचाऱ्याचा। अरे तो पण फक्त असंच बोलत होता ना, निर्भीड बेबाक, कुणाला न घाबरता। भारतीय जनता पार्टीची ताकद तेव्हा नसताना आमचा कैलासवासी मधुकर वरसाळे सुद्धा संजय शर्मा सारखाच गरजत होता। मी म्हटलं यांना पहिले सांगू नको, नाही तर तो रस्ता दैवेल मारे, इतका खतरनाक आहे। आणि मी धोका कधी खात नाही। धोका वफा की राह में हम खाए हैं जरूर, धोखा वफा की राह में हम खाए हैं जरूर, मगर हमने किसी के साथ धोखा नहीं किया। धोखा वफा की राह में हम खाए हैं जरूर, मगर हमने किसी के साथ धोखा नहीं किया। हमने गुजारी है अक्सर, हमने गुजारी है अक्सर भरोसे में जिंदगी, हमने गुजारी है अक्सर भरोसे में जिंदगी, लेकिन कभी जमीर का सौदा नहीं किया, कभी जमीर का सौदा नहीं किया। आणि हा आत्मा जो आहे ना तुमच्यामध्ये, माणूस म्हणून जरी तुम्ही लोकांना जिवंत दिसत असाल, पण असे वागणारे, दुटप्पी धोरण ठेवणारे, वर काही खाली काही, मंगळसूत्र कुणाचं, कुंकू तुझ्याचा, मुलगा तिसऱ्याचाच पैदा होतो, असे लोक कधीही समाजात त्यांचा आत्मा जिवंत ठेवून जगू शकत नाही। अरे आत्म्याला पटलं पाहिजे ना। म्हणजे मी तर असं समजतो की मी माझ्या आयुष्यात राजकारणात असो का काही असो, आणि उद्या येतील काही विरोधक, म्हणजे आमचेच येते खरं म्हणजे, ते येणारच नाही जाहीर सभा घ्यायला, पण ते म्हणतील क्या औकात थी उसकी यार, वो बोल के गया, रिश्ता बोलता ही है 30 साल से। अरे भाई रिश्ता बोलता नहीं है, एक झंडा पकड़ेला है ना, उसको कभी लोगों के सामने छोड़ता भी नहीं है। कितनी भी लालच दी, कधी विकले गेलो नाही, कधी आम्ही स्वतःचा सौदा केला नाही। अरे मुझे मालूम है लोग यहां से उठेंगे नहीं। एक ध्यान रखना, यदि ऐसे कोई दोगले लोग तुम्हारे सामने आए ना कभी, म्हणजे नाम जरी किरण रहा लेकिन साला है तो मोहम्मद तड़वी। और ऐसे दोगले लोगों के लिए मैं खुद शायरी लिखता हूं, किसी के शेर नहीं पढ़ता। मैं चंदू भैया को भी मालूम है, मैं अपनी खुद की शायरी लिखता हूं, गजल लिखता हूं, कविताएं लिखता हूं। और यदि कोई राजनैतिक नेता यदि
गावित साहब जैसी उनके अंदर शराफत ना होना तो उनके ऊपर भरोसा मत करना कभी। शराफत का नाटक लाने वाले, वो शहद भी कम पड़ेगा, मध इतनी मिठास रहती पण ती नकली मिठास आहे सगळी, ती साखर कारखान्याची ती सगळी खांडसरी थी, ओरिजिनल मध नाही आहे यांच्या बोलण्यामध्ये। आणि म्हणून अगर शराफत में मोहब्बत का पैगाम ना हो, अगर शराफत में मोहब्बत का पैगाम ना हो, फिर ऐसी जगह जिंदगी की शाम ना हो। शराफत में मोहब्बत का पैगाम ना हो, फिर ऐसी जगह जिंदगी की शाम ना हो। और मैं दोस्ती के लिए हर कदम आगे बढ़ता हूं, मैं दोस्ती के लिए हर कदम आगे बढ़ता हूं, बस शर्त एक है, बंदा नमक हराम ना हो, बंदा नमक हराम ना हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांची क्षमा मागतो आणि मी पुढच्या सभेला निघतो। धन्यवाद।